आंदोलन केलंय, जीव द्यायलाय होय सगळ्यांना. होय सांगू दिवसात करणार. एक मिनिट तुलाच फार अक्कल आहे ना आम्ही समजू नका नसतो आलो तर काय झालं असतं काल तिथं 4:30ला उठून कामं केली आणि तुलाच कळतंय आणि आम्ही बिंडोक आहे आम्ही पण 8-8 वेळा जोडून आलो आज 300-400 कोटी रुपयाची कामं या परिसरामध्ये मी जवळपास मंजूर केलेली आहे. ही खरंच लोकांनीच निवडून दिलेली प्रतिनिधी आहेत ना? अरे हे जनसेवा करतायत विसरतात की काय राजकारणात येऊन? सामान्य जनतेवर मोठ्या आवाजात बोलायचं, त्यांना शांत करून द्यायचं. म्हणजे त्यांनी एकाचे 2 प्रश्न विचारायला नको तुम्हाला. आणि मी एवढ्या कोटींची मदत केली, एवढा निधी उपलब्ध करून दिला. तुम्ही काय तुमच्या खिशातून नाही करून देत. जनता जी टॅक्स भरते, जो काही कर गोळा होतो त्याच्यातून तुम्ही करता. एवढं सगळ्यांना कळतं आता. तुम्ही काय उपकार नाही करत आहेत. हे नेते असो किंवा कुठलेही नेते असो. आणि यांच्या अशा वागण्याला आपणच जबाबदार आहोत. आपणच अगोदरपासून अशा सवयी लावून ठेवल्यात. आपणच कधीच आपण कुठल्याही अन्यायाविरुद्ध लवकर असा आवाज उठवत नाहीत. त्यांना प्रश्न विचारत नाहीत. जे आहे ते सगळं ऍक्सेप्ट करत जातो. उलट झालंय सगळं. यांचा राजेशाही कारभार झालाय सगळा. सतत सत्तेमध्ये येऊन त्यांना की सवय झाली आहे या भारतीय जनतेची. त्यांना माहिती आहे समोरची जनता कशी आहे. जी आपण दिशा दाखवू ती जनतेला योग्य वाटते. 7-8 वेळा निवडून आलेत. कसे काही निवडून येतात काय माहित.